मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर राहण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ते म्हणतायत मुलीची परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका आपली स्पष्ट केली आहे। शिंदेनी वर्षा बंगला सोडल्यानंतर या बंगल्याचं काम करून आपण तिथे राहायला जाऊ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तसंच फडणवीसांची मुलगी ही यंदा 10वीची परीक्षा देते आहे, त्यामुळे मुलीची 10वीची परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला जाण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे। फडणवीसांची मुलगी ही यंदा 10वीची परीक्षा देते आहे, त्यामुळे 10वीची तिची परीक्षा झाल्यानंतरच आपण वर्षा बंगल्यावर राहायला जाऊ असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर राहतात। अजूनही त्यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या बंगल्याचं काम करून आपण तिथे राहायला जाऊ असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला प्रतिनिधी राजू सोनावणेकडनं। राजू, काय माहिती आहे या संदर्भात अधिक? आपण पाहतोय की वर्षा निवासस्थानावरती मुख्यमंत्री का जात नाही राहण्यास प्रकारची चर्चा सुरू होती। संजय राऊत यांनी सुद्धा जे आहे ते अनेक आरोप केलेले होते। त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं। मात्र या सगळ्या चर्चांवरती जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकलेला आहे। दोन कारणं जी आहे ती सांगितलेली आहे। एक तर त्यांनी सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर काही डागडुजी बाकी आहे, ती कामं सुरू आहे। आणि दुसरं म्हणजे मुलगी 10वीमध्ये आहे, त्यामुळे तिची परीक्षा होईपर्यंत मी त्याच ठिकाणी थांबणार आहे आणि त्यानंतर वर्षावरती शिफ्ट होईल, अशा प्रकारचं जे आहे ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या काही चर्चा रंगलेल्या होत्या की मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी का जात नाही, त्याच्यावरती आज पूर्णपणे पडदा पडताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे एक असं आहे की वर्षा निवासस्थान हे मुख्यमंत्र्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सगळ्या हॉटलाईन असतील किंवा सगळ्या व्यवस्था या वर्षा निवासस्थानी आहेत। त्यामुळे वर्षा निवासस्थानावरती जायला जे आहे ते मुख्यमंत्र्यांना एवढा उशीर का लागतो, अशा प्रकारची सुद्धा जी आहे ती चर्चा जोरदारपणे सुरू होती। आपण दुसरीकडे पाहिलेलं आहे त्याप्रमाणे वर्षावरती मुख्यमंत्री गेलेले नाही, तसेच उपमुख्यमंत्री नंदनवन या बंगल्यात सुद्धा अजून शिफ्ट झालेले नाहीयेत। तिथं सुद्धा त्याच प्रकारची कामं जी आहे ती डागडुजी सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनाही विलंब होताना पाहायला मिळतो। मात्र सगळ्या चर्चांना जे आहे ते आज मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारचा जो आहे तो पडदा टाकलेला आणि पूर्णविराम दिलेला पाहायला मिळतोय। धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।